या महिन्यात कॅनडात होणाऱ्या G7 शिखर परिषदेसाठी कॅनडानं दिलेलं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलं. किर्गिस्तान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट. मध्य आशियातील देशांबरोबरचे भारताचे महत्त्वपूर्ण संबंध पंतप्रधानांनी केले अधोरेखित. पंतप्रधानांच्या हस्ते जम्मू काश्मीरमधील उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे मार्ग आणि जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं लोकार्पण. 2 वंदे भारत गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा. जम्मू काश्मीरमधले विकास प्रकल्प भारताची एकता आणि इच्छाशक्तीचं प्रतीक. दहशतवादी हल्ल्यांमुळे जम्मू काश्मीरचा विकास थांबणार नाही, पंतप्रधान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. समर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या विवाह सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. सुरक्षा दलं आणि राज्य पोलिसांनी दुर्गम भागात राबवलेल्या मोहिमांमुळे महाराष्ट्रातला नक्षलवाद शेवटच्या घटका मोजतो आहे, मुख्यमंत्री. वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्यासाठीच्या उम्मीद पोर्टलचं केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते अनावरण. मालमत्तांची पारदर्शक नोंदणी होणार शक्य. मुस्लिम धर्मियांचा ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण आज होत आहे साजरा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा. आणि ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं ठाण्यातल्या राहत्या घरी अल्पशा आजारानं निधन. सर्व स्तरातून शोक व्यक्त. नमस्कार.